तर आपण देखील दुसरी बाजू मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपले गणपतराव फुलवडे साहेबांची देखील बाजू घेण्यासाठी आपण प्रयत्न केला आणि मी त्यांचा फोन नंबर मिळवला आणि त्यांना फोन देखील केला. त्यांना आपण विनंती केली की अशा अशा स्वरूपाच्या शिक्षकांनी आपल्याला आपल्या शाळेच्या बद्दल किंवा संस्थेच्या बद्दल काय आरोप केले आहे, आपली प्रतिक्रिया द्या. तर त्यांनी सांगितलं की मी काही प्रतिक्रिया वगैरे देणार नाही आहे. तर मी विनंती केली की तुम्ही काहीतरी बोला, आमचं काम आहे तर विचारणं. तर त्यांनी सांगितलेलं आहे की जे 2 शिक्षक आहेत ते आमच्या शाळेवर कामालाच नव्हते असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि एवढीच माझी बाजू आहे असं म्हणून त्यांनी फोन ठेवलेला आहे. जे आहे पत्रकारितेच्या माध्यमातून आपण दुसरी बाजू देखील समजून घेण्याचा त्यांच्याकडं आपण फोन केला होता आणि त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी विनंती केली होती. त्यांना विचारलं बी होतं की काय झालं शाळेचं वगैरे, त्यावर त्यांनी काय अधिक भाष्य टाळलेलं आहे. मी परत जातोय पापडे सरांकडे, जे मुख्याध्यापक स्वतःला समजतात. का हो तुम्ही तर इथं कामाला म्हणजे नव्हते असं आपले अध्यक्ष जे आहेत गणपतराव फुलवडे यांचं म्हणणं आहे, काय सांगाल? हे जे अध्यक्ष साहेब सांगतायत हे पूर्णपणे चुकीचं आहे. आम्हाला कोणत्या प्रकारची ऑर्डर दिलेली नाही आहे संस्थेने. परंतु ज्यावेळी मी आदिवासी विद्यार्थ्यांचं विद्यावेतन शासनाकडून मिळवलं आणि त्या विद्यार्थ्यांना वाटप केलं, ज्या बँकेच्या मार्फत वाटप केलं, एक मुख्याध्यापक म्हणून मला या ठिकाणी पासबुक माझ्याकडे बँकेचं आहे मड शाखेचं. तर मी या ठिकाणी मुख्याध्यापक होतो की नाही याची एक पुरावा म्हणून मी या ठिकाणी दाखवतो आणि काम केलं आहे की नाही. शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाचं देखील मी काम केलेलं आहे. हा एकमेव पुरावा माझ्याकडे आहे. आणि बाकीची जी माहिती आहे मी संस्थेकडे मागवलेली आहे माहिती अधिकारातून, जनरल रजिस्टर म्हणा, शिक्षक हजेरी म्हणा, विद्यार्थ्यांची यादी म्हणा, तर मला कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त झालेली नाही आहे. परंतु हा एक पुरावा माझ्याकडे आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय आहे का बाबा तुम्ही इथं कामाला आहे, ऑर्डर वगैरे काही ना काहीच नाही? ऑर्डर वगैरे तोंडी संस्थेने मला कामाला ठेवा असं म्हणजे घेऊ असं सांगितलं. पण मी जी माहिती मागवलेली आहे ती माहिती जर मला प्राप्त झाली तर निश्चितपणाने मी या ठिकाणी कामाला होतो हे सिद्ध होईल. ही माहिती देत नाही का? माहिती देत नाहीत, संस्था माहिती देत नाही. अध्यक्षांच्या नावाने मी माहिती अधिकाराचं पत्र दिलेलं आहे, मला कोणत्या प्रकारची माहिती मिळालेली नाही. त्याच्यानंतर मी माननीय शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद पुणे माध्यमिक यांच्याकडे पत्रव्यवहार केला. तर त्यांनी मला सांगितलं की शाळेचा विषय आहे, तुम्ही शाळेकडून माहिती मिळवून घ्या. तर मी शाळेला पत्र पाठवलं. मग शिक्षक कोण शिकवत होते हे ते सांगतच नाहीत. ते सांगत समजा तुम्ही नाही शिकवत, ठीक आहे, मग बंद करा. समजा तुम्ही शिकवतच नव्हते, तुम्ही बोगस आहे आता आरोप करत संस्थेवर, ठीक आहे, मग कोण शिकवत होते त्याची माहिती देत नाही? त्यांची माहिती देत नाही. शाळेचं सरळ रेकॉर्ड मी मागवलेले आहे. गायकर पण नव्हते का असं म्हणणं आहे त्यांचं? असं त्यांचं म्हणणं असेल तर निश्चितपणानं त्यांच्या म्हणणं या अशा पद्धतीचं असेल तर आम्ही हे प्रूव्ह करू शकतो. त्यांनी आम्हाला माहिती द्यावी जी माहिती मागितली. आम्ही त्यांना फोन केला होता तुमच्या समक्ष, असं सांगितलेलं आहे त्यांनी की आम्हाला नाही किंवा अधिक माहिती देणं टाळलं. आम्ही आमचं हे केलेलं आहे. बाकी तुम्हाला तुमच्या लढ्यामध्ये तुम्हाला शुभेच्छा. निश्चितपणाने. तर ही आपण जी काय आहे तर ती ड्यूज केलेली आहे आणि जे तुम्हाला काय वाटतं ते सांगा आणि याच्यावरती शासनाने त्वरित लक्ष घालून जर जो काय हा फ्रॉड झालेला आहे, जो शाळाचा अस्तित्वात नाहीये, ते शाळा असं दाखवून तिथं शिक्षक काही शिकवतात असं भासून शासनाला खोटं सांगून त्या शिक्षकांना काही शासनाच्या नियमांचा गैरफायदा मिळवून देऊन त्यांचा आर्थिक 35 लाख रुपये फरक भेटलाय ना. आणि पगारच चालू आहे आणि जे खरोखर कामाला होते असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांना डावललेलं आहे. शासनाने त्वरित त्याचे लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी. आणि ही माहितीच्या अधिकारांतर्गत जर माहिती तुम्हाला देतच नाही ना, माहितीच मिळेल ना आम्हाला. काय म्हणतात ते तिथं? काहीच नाही. पत्रव्यवहार आमचा तिथेच ठप्प झाला म्हणून आम्ही पुढच्या स्टेजला गेलेलो. तर फुलवडे साहेबांना विनंती आहे का तुमचं खरं असेल तर त्यांना ती माहिती द्यावी. आणि तुमची जर शाळा जर चालू आहे तुम्ही म्हणता ही, तर तुम्ही 2010 पासून तर ते 2019 पर्यंत किंवा आतापर्यंत किती मुलं बोर्डाच्या परीक्षेला बसले, कोण कोण पास झालं नापास झाले त्याची फक्त कायदेशीर यादी दाखवावी. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल. पाहत राहा जुन्नर टाइम्स, सितेवाडी तालुका जुन्नर.